17,727 जागांसाठी नवीन भरती. एज लिमिट आहे 18 ते 32 वर्ष. पगार 1,42,400 पर्यंत. पाहूया मित्रांनो, कोणकोणत्या प्रकारचे पद या भरतीमध्ये देण्यात आलेले आहे. तर पहा, नोटीस आहे कंबाइंड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन 2024. यामध्ये डेट्स पहा. डेट फॉर सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन. ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट आहे 24/6/2024 ते 24/7/2024, म्हणजे 1 महिना तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आहे. लास्ट डेट अँड टाइम फॉर रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन. लास्ट डेट आहे रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशनची 24/7/2024. त्यानंतर पहा, लास्ट डेट अँड टाइम फॉर मेकिंग ऑनलाईन फी पेमेंट्स. म्हणजेच या तारखेपर्यंत आपण काय करू शकतो, फी पेमेंट्स करू शकतो फॉर्म भरल्याच्या नंतर 25 पर्यंत, 25/7/2024. त्यानंतर पुढे पहा, डेट्स ऑफ विंडो फॉर अप्लिकेशन फॉर्म करेक्शन इन्क्लुडिंग ऑनलाईन पेमेंट्स. काय करेक्शन करायचं असेल तर त्या ठिकाणी 10/8/2024 ते 11/8/2024 मध्ये तुम्ही करेक्शन करू शकता. यामध्ये महत्वाचं पहा, एक्झाम बद्दल टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर टायर 1 कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असेल सप्टेंबर-ऑक्टोबर 2024 मध्ये. पुढे पहा, टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ टायर 2 कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असेल डिसेंबर 2024 मध्ये. आता या ठिकाणी महत्वाची माहिती आपण समोर पाहू. या ठिकाणी प्रत्येक पोस्टनुसार पहा, पे लेवल पाहू शकता किती आहे, 44,900 ते 1,42,400. यामध्ये या प्रकारचे पोस्ट आहे. तुम्ही स्वतः पाहू शकता कोणकोणत्या प्रकारचे पोस्ट आहेत आणि या ठिकाणी एज लिमिट्स दिलेली आहे. तर पहा, स्वतः तुम्ही हा स्ट्रक्चर पाहून घ्या आणि स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढून घ्या. आणि याची जर पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही ती संपूर्ण पीडीएफ घेऊ शकता. तर मी जर या ठिकाणी तुम्हाला सांगत बसेल तर व्हिडिओ मोठा होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही सर्व गोष्टी या ठिकाणी पहा आणि त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. टोटल पोस्ट या ठिकाणी पहा किती आहे, तर 17,727 वॅकन्सी या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रत्येक पोस्टनुसार त्यांनी क्वालिफिकेशन दिलेलं आहे. तर तुम्ही या ठिकाणी क्वालिफिकेशन पाहू शकता. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर याची क्वालिफिकेशन बघा. या पोस्टसाठी बॅचलर्स डिग्री इन एनी सब्जेक्ट फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. कोणत्याही सब्जेक्ट्समध्ये तुमची डिग्री झालेली पाहिजे आणि ऑर इन्स्टिट्यूट विथ ॲटलीस्ट 60% मार्क्स इन मॅथमॅटिक्स. डिग्री पाहिजे किंवा 60% तुम्हाला मार्क्स पाहिजे. कशामध्ये? मॅथमॅटिक्स पाहिजे. ॲट 12th स्टँडर्ड लेवल. 12वी मध्ये जर तुमचं मॅथमॅटिक्स असेल तर मिनिमम त्या ठिकाणी तुम्हाला 60% काय पाहिजे? मार्क्स पाहिजे. तर तुमच्याकडे बॅचलर डिग्री असली पाहिजे. त्यानंतर पुढे पहा, अजून या ठिकाणी ऑर दिलेलं आहे. पाहू शकता, बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट विथ स्टॅटिस्टिक ॲज वन ऑफ द सब्जेक्ट ॲट डिग्री लेवल. म्हणजे डिग्री लेवलच्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला स्टॅटिस्टिक असलं पाहिजे. तर पहा, या ठिकाणी संपूर्ण पदाची क्वालिफिकेशन दिलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी स्वतः पाहू शकता संपूर्ण पोस्टचे. आणि जर मी या ठिकाणी सर्वच तुम्हाला डिस्क्रिप्शन जर करत बसेल तर व्हिडिओ हा मोठा होईल, त्यामुळे तुम्ही जास्त मोठा झालेला व्हिडिओ तुम्ही पाहणार नाहीत. त्यामुळे आपण या ठिकाणी याची पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल हा सबस्क्राईब करून घ्या. ते महत्त्वाच्या गोष्टी आपण कव्हर करत आहोत. फीस पहा, केवळ ₹100 आहे. ह्या ॲडमधलं सर्वात महत्त्वाचं म्हणजेच एक्झामिनेशन सेंटर तुम्ही पाहून घेऊ शकता. कोणकोणत्या प्रकारचे एक्झामिनेशन सेंटर असतील. ही पोस्ट केंद्रातली असल्यामुळे एक्झाम सेंटर देखील ह्या प्रकारचे असणार आहेत. तर सर्व एक्झाम सेंटर तुम्ही स्वतः पाहून घ्या. ॲडमध्ये कोणकोणत्या प्रकारचे दिले, त्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म भरत असताना यापैकी एक्झाम सेंटर तुम्ही काय करायचं? निवडायचं आहे. आणि जी काही एक्झाम आहे, एक्झाम दोन्ही ह्याच्यामध्ये होणार आहे. फर्स्ट टायर 1 आणि टायर 2 मध्ये या ठिकाणी एक्झाम तुमची होणार आहे. आता ह्या एक्झामसाठी जे काही सिलेबस असेल, पॅटर्न असेल, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 25 मार्काला मॅक्सिमम मार्क्स 25 क्वेश्चन मार्क असतील 50. जनरल अवेअरनेस सेम आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड सेम आहे. इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन देखील सेम आहे. अशा प्रकारची एक्झाम तुमची असेल. किती मार्काची असेल? या ठिकाणी 200 मार्काची असेल आणि वेळ असेल 1 तास. त्या ठिकाणी पुढे पहा, निगेटिव्ह सिस्टम आहे का? हो, येस. पहा या ठिकाणी काय सांगण्यात आले, टायर 1 विल बी कन्सिस्ट ऑब्जेक्टिव्ह टाइप. ठीक आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. द क्वेश्चन्स विल बी सेट बोथ इन इंग्लिश अँड हिंदी. मल्टिपल असतील, ऑब्जेक्टिव्ह टाइप असतील आणि हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतील. त्यानंतर पुढे पहा, देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग असेल 0.50 ला असेल प्रत्येक रॉंग आन्सर साठी. टायर 2 चं पहा या ठिकाणी पॅटर्न काय असेल. सेशन 1 मॅथमॅटिकल ॲबिलिटीज आहे. त्यानंतर रिझनिंग आहे. जनरल अँड इंटेलिजन्स 30-30 क्वेश्चन असतील आणि या ठिकाणी मार्क्स 180 मार्क्स असतील. समोर पहा या ठिकाणी अजून ठिकाणी पहा, त्यांचं संपूर्ण पॅटर्न पहा तुम्ही कशा प्रकारचं असणार आहे. इंग्लिश आहे, त्याच्यानंतर कम्प्युटर नॉलेज आहे, डाटा एंट्री स्पीड टेस्ट आहे आणि स्टॅटिस्टिक्स
100 मार्काला या प्रकारचं पूर्ण सिलेबस त्यांचं पोस्ट वाईज असणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण जे काही सिलेबस आहे ते सिलेबस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. संपूर्ण सविस्तर तुम्हाला ॲड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण जाहिरात मिळून जाईल. त्यानुसार तुम्ही संपूर्ण जाहिरात वाचा आणि त्यानंतर तो फॉर्म व्यवस्थितरित्या भरा.